ओम नमो आदेश अलख निरंजन आदेश. नवनाथ कथासार अध्याय 7. वीरभद्राबरोबर मच्छिंद्रनाथाचे युद्ध, स्वर्गलोकी सन्मान, वज्रवतीचे दर्शन. तर त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये नवनाथांचा जय जयकार करायला विसरू नका. आणि आपल्या नातेवाईकांना हा व्हिडिओ पुढे पाठवा, त्यांनाही त्यांचा लाभ घेऊ द्या. तर चला तर मग आपण पुढील माहिती घेऊया. मच्छिंद्रनाथ हरेश्वरास गेल्यावर तेथे त्याने गदा तीर्थी स्नान केले. इतक्या स्नानासाठी त्या समय त्याच तीर्थात त्रिशूळ, डमरू, धनुष्य वगैरे आयुध घेऊन वीरभद्र आला होता. तेथे त्याची व मच्छिंद्रनाथांची भेट झाली. उभयतांनी एकमेकांना नमस्कार केला. मग तुम्ही कोण, कुठचे, पंथ कोणता, अशाबद्दलची वीरभद्र विचारपूस करू लागला. तेव्हा या देहाला मच्छिंद्र म्हणतात. नाथपंथ तो आमचाच आहे. शैली, कंथा व मुद्रा ही आमची भूषणे आहेत वगैरे मच्छिंद्रनाथाने सर्व सांगितल्यावर वीरभद्र म्हणाला, हे एक नवीन पाखंड बंड मातवून असे काळे तोंड जगात मिरविता हे तुम्हास योग्य नाही. जास्त या मुद्रा टाकून दे. न टाकशील तर ठिकठिकाणी त्याबद्दल तुला पुष्कळ दुःखे सोसावी लागतील. वेदविधीने लावून दिलेल्या धर्माविरुद्ध हा एक निराळाच पंथ काढणारा असा मूर्ख तुझा गुरु तरी कोण? अशी त्याची निंदा प्रचार भाषण ऐकून मच्छिंद्रनाथाचे पित्त खवळून गेले. तो क्रोधाच्या तडाख्यात वीरभद्रास म्हणाला, रे अधमा, तुझ्या दर्शनाने मला स्नान करावयाला पाहिजे. आता निमूटपणे आपल्या कामात जा, नाही तर माझ्या हातून तू आता मरण पावशील. ह्या भाषणाचा वीरभद्राचा अतिशय राग आला व तो म्हणाला, अरे मूर्खा, आता तुझा प्राणच घेतो पहा. असे म्हणून त्याने धनुष्यासह अर्धचंद्र निर्मा बाण काढला. तेव्हा मच्छिंद्रनाथाने म्हटले की, अरे पतिता, उन्मत्तपणाने तू जना आता आपले हित करून घेत आहेस. अरे धनुष्य बाण काढून मला सोंग दाखवित आहेस, परंतु या योगाने तू यावेळेस मरण मात्र पावशील. अरे असले बहुरुपयांची सोंगे दाखवणारे मजसमोर पुष्कळ येऊन गेले. तुझे हे हावभाव मजसमोर क्षणभर सुद्धा टिकाव धरणार नाहीत. आता तुझे आयुष्य सरले म्हणूनच तू येथे आला आहेस असे मला वाटते. अशी त्या समय उभयतांची आवेशाची पुष्कळ भाषणे झाली. नंतर वीरभद्राने धनुष्यास बाण लावून मच्छिंद्रनाथाला रामाचे स्मरण करावयास सांगितले. ते ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला, राम मंत्र तुला अपवित्र वाटला म्हणून त्या मंत्राने मला स्मरण करावयास सांगतोस. पण इतके पक्के समज की त्याच मंत्राने शंकर दुःखातून मोकळे होऊन सुखी झाले. वाला म्हणजे वाल्मिकी तरला, तोच मंत्र मला तारेल. आता तू सावध राहा. असे म्हणून त्याने हातात भस्म घेतले, वज्रास्त्र सिद्ध करून फेकले. ते 10 दिशा फिरू लागले. त्यावेळी वीरभद्राने सोडलेला बाण मच्छिंद्रनाथास तृणासमान भासला. तो बाण मच्छिंद्रनाथांचा प्राण घ्यावयास येत होता, पण भस्माच्या जोराने तो आकाशात भ्रमण करू लागला. इतक्यात मच्छिंद्रनाथाच्या वज्रशक्तीने त्या बाणाचा चोर होऊन गेला. नंतर वीरभद्राने दुसरा बाण काढून नागसरासीची योजना करून तोही पाठोपाठ सोडला. ते पाहून मच्छिंद्रनाथानेही आपल्या संरक्षणाकरिता रुद्रास्त्र व खगेंद्रास्त्र फिरले. त्यांनी वीरभद्राची शक्ती स्नीन करून टाकले. पुढे वीरभद्राने वातास्त्र सोडतात, मच्छिंद्रनाथाने पर्वतास्त्र सोडले. अशा रीतीने ते दोघे वीर अस्त्रे फिरून एकमेकांचा पाडाव कराव्यास पाहत होते. शेवटी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी युद्धस्थानी येऊन मच्छिंद्रनाथांचे समाधान केले. नंतर वीरभद्रात जवळ बोलावून त्याचे मच्छिंद्रनाथाशी सख्य करून दिले व हा नाथ कवी नारायणाचा अवतार आहे असे सांगितले. मग तो देखील त्यास वर देण्यास तयार झाला. त्याने बोलून दाखविले की, मी आजपर्यंत मोठमोठाले बलवान असे असंख्य वीर जेरीस आणून हत्वरे केले, पण मच्छिंद्रनाथ सारखा वीर मला आढळलाच नाही. असे बोलून त्याने प्रेमाने त्यास आलिंगन दिले व कोणती मनकामना आहे म्हणून विचारले. तेव्हा मच्छिंद्रनाथाने सांगितले की, मी साबरी विद्या साध्य केली आहे, तर तेच तुझे 6वे असावे. मग मंत्राबर हुकूम सर्व कामे करण्यास वीरभद्राने मच्छिंद्रनाथास वचन दिले व आम्हीही सहाय्य आहो असे संपूर्ण देवाने आश्वासन दिले. तेव्हा मच्छिंद्रनाथाने सर्व देवांना नमस्कार केला. नंतर विष्णूने मच्छिंद्रनाथास पोटाशी धरले आणि सांगितले की, तुझ्या विद्येस माझे पूर्ण सहाय्य आहे. माझे स्मरण करताच मी त्या ठिकाणी दृश्य होऊन तुझ्या संकटाचे निवारण करीन. असे बोलून त्याने त्यास चक्रास्त्र दिले. नंतर शंकराने प्रसन्न होऊन त्रिशूलास्त्र, ब्रह्मदेवाने शापादप्यास्त्र, नंतर इंद्राने वज्रास्त्र दिले. त्याचप्रमाणे देवांनी प्रसन्न होऊन एक एक वर दिला. मग आपापल्या विमानात बसून ते सर्व स्वस्थानास जावयास निघाले. त्यावेळेस मच्छिंद्रनाथाने देवांची प्रार्थना केली की, मला मणिकर्णिकेचे स्नान करावयाचे माझा हेतू आहे, तेवढी माझी मनकामना पुरवावी. ते त्यांचे म्हणणे सर्व देवांनी आनंदाने कबूल केले. मग लक्ष्मीकांताने त्यास आपल्या विमानात बसून वैकुंठास नेले व आपल्या आसनावर त्यास बसवले. त्याचे भोजन, निजणे, बसणे, उठणे सर्व विष्णूबरोबर वैकुंठात होत होते. वैकुंठात असता मच्छिंद्रनाथ नित्य मणिकर्णिकेचे स्नान करीत असे. एकदा आपण पूर्वजन्मी मेरू पर्वतावर घेतलेली समाधी पाहण्याची इच्छा होऊन त्याने हा आपला हेतू विष्णूस कळविला. म्हणून त्याने त्यास तेथे नेऊन एक वासुदेवाची व दुसरी नवनारायणची अशा समाधी दाखवल्या. त्या पाहून तो आनंदाने पावला.
मच्छिंद्रनाथ वैकुंठास 1 वर्षभर राहिला. तिथून त्यास शंकर कैलास घेऊन गेला. तिथे तो 1 वर्षभर राहिला. मग मोठ्या सन्मानाने इंद्र त्यास अमरावतीस घेऊन गेला. तिथे तो 3 महिने राहिला. नंतर ब्रह्मदेवाने सांगितल्यावरून नारद येऊन त्या सत्य लोकास घेऊन गेला. तेथे तो 6 महिने राहिला. पुढे सर्व देवांनी त्यास आपल्याकडे एक दिवस आग्रहाने राहून घेतले. तो एकंदर 7 वर्ष स्वर्गात राहून पाहुणचार खात होता. नंतर सर्वांना विचारून तो मृत्युलोकी यावयास निघाला. तेव्हा सर्व देवांनी त्याला विमानात बसवून त्या आदराने मृत्युलोकी आणून पोचवले. नंतर ते स्वर्गास गेले व मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेस निघाला. मच्छिंद्रनाथ फिरत फिरत केकडा देशातील वज्रवनात गेला. त्या ठिकाणी वज्र भगवतीचे स्थान आहे. तेथे त्याने 360 विष्णुदकाची कुंडे पाहिले. तेव्हा त्यास परमाश्चर्य वाटले. मग तिथल्या सर्व तीर्थात स्नान करून तो अंबिकेच्या देवालयात गेला व पुजाऱ्यास बोलावून कुंडाबद्दल विचारू लागला. तेव्हा पुजाऱ्यांनी सांगितले की पूर्वी या ठिकाणी वशिष्ठ मुनीने यज्ञ केला होता. त्या समयी सर्व देव खाली आले होते. त्यांनी स्नानास गेल्यावर ऊन पाण्याची कुंडे निर्माण केली व स्नान करून आपापली नावे कुंडास दिली. ते देव 12 दिवसपर्यंत तेथे राहिले होते. यज्ञ समाप्त झाल्यावर देव परत गेले, पण कुंड अजूनही त्याच ठिकाणी आहेत. असा मजकूर ऐकल्यावर आपण हे कुंड निर्माण करावे असे मच्छिंद्रनाथाच्या मनात येऊन गेले व त्रिशूळाच्या योगाने कुंडे खणून तयार केली व वरुण मंत्र जपून भोगावतीचे उदक उत्पन्न केले व अग्निमंत्र जपून त्यात अग्नीने प्रवेश करून पाणी ऊन केले. नंतर त्या नव्या भोगावतीच्या कुंडात मच्छिंद्रनाथाने स्नान करून तो वज्रादेवीच्या देवळात गेला व तिला त्या कुंडातील ऊन पाण्याने स्नान घातले. तेव्हा तिने त्या शाबासकी देऊन 1 महिना राहून घेतले. नंतर तुला वज्राबाई का म्हणतात असे मच्छिंद्रनाथाने तिला विचारले असता ती देवी म्हणाली, वसिष्ठांच्या यज्ञात इंद्र हवनाच्या वेळी आला होता, पण सभेत जे ऋषी बसले होते त्यांच्याकडून त्यास मान न मिळाल्यामुळे त्याने वज्राची प्रेरणा केली. हे पाहून श्रीरामचंद्राने शक्तिमंत्राने दर्भ मंत्रून सोडला. त्यात मी प्रगट होऊन वज्र गिळून टाकले आणि हवनास हरकत होऊ दिली नाही. मग इंद्राने आपले वज्र मिळविण्यासाठी रामाची प्रार्थना केली. त्याने इंद्रास वज्र परत दिले. मग त्याच वेळेस देवांनी व ऋषींनी मला वज्राबाई असे नाव दिले. मग सर्व ठिकाणी गेल्यानंतर रामाने माझी येथे स्थापना केली. त्याने प्राण प्रतिष्ठा करते समयी मला भोगावतीचे स्नान घातले होते, त्यावर आज झाले. पण रामापेक्षा तू एक गोष्ट विशेष केली, ती ही की त्यांनी मला थंड पाण्याने स्नान घातले व तुम्हाला ऊन पाण्याने स्नान घालून भोगावती येथे अक्षयी ठेवलीस. असो, येथे मच्छिंद्रनाथ महिनाभर राहिला व देवीचा निरोप घेऊन तो पुढे निघून गेला. अशा प्रकारे आपण नवनाथ कथासार अध्यायामधील 7वा अध्याय बघितला. तर नाथांविषयी हा अध्याय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पहिले सबस्क्राईब करा आणि पुढील अध्याय तुम्हाला वेळोवेळी वाचण्याकरता बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील आणि नाथांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील. आदेश अलख निरंजन. ओम चैतन्य सिद्ध सद्गुरु शिवगुरु गोरक्षनाथाय नमः नमः. गोरक्ष जालंधर चरपटा षडभंग कानिप मच्छिंदराद्या चौरांगी रेवान भर्तरी संज्ञा भूम्यान भू नवनाथ सिद्धा. आदेश गुरु अलख निरंजन. ओम नमो चैतन्य सिद्ध सद्गुरु शिव गोरक्षनाथाय नमः. आदेश बाबा.